नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज झोपडपट्टीमधील अनेक जणांचा जे आहे ते जीव गेलेला आहे। अनेक महिला मजुरांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे। जवळपास 7 महिलांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 2 तरुणी आहेत तर 5 महिला आहेत। एकूण 11 जण जे आहेत ते या ट्रॅक्टरद्वारे मजुरीसाठी जवळच असलेल्या नांदेड जिल्ह्यामधल्या आलेगाव येथे जात होते आणि तिथे जात असताना ट्रॅक्टर अपघात झाला आहे। आणि या अपघातामध्ये कुणी आई गमावली, कुणी आजी गमावली, कुणी सून गमावली तर कुणी जाऊ गमावली। तर असा आक्रोश जे आहे ते या झोपडपट्टी भागामध्ये आहे। माझ्यासोबत हे मुलगा आहे, याने जी आहे ते याची आई गमावलेली आहे। काय सांगाल बळा, काय आईशी बोलणं झालं होतं, काय स्वप्न होती तुझी? माझं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं। मी आई डॉक्टर बनून मी आईला खुश करू लागलो, मात्र मी मम्मी मेली। मी काय गं माझ्या मम्मीला गोळ घातलं मी। मम्मी म्हणली कधी चांगलं वागाव, चांगलं वळण लागाव, कधी कोणाशी भांडणं करू नये। मी तसंच केलं, मात्र मी मम्मी गेली। काय कळ त्याला मग हातचा आला त्याला काय कळ। ते डावळ होतं पागल, निव्वळ पागल होतं, काय असं चांगलं नव्हतं, खराब होतं ते डावळ, का चांगलं असं गद्दळ होतं। ट्रॅक्टर बी चालवायला गेलतं तर इतकं कळलं ना का 2 रोजासाठी 150 रुपयासाठी कामाला जाय माणसं का इतके पैसा येतं, त्याला पैसा मिळणार का? पैशासाठी एवढी दुनिया बनली आहे। तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं कधी झालं होतं? काय बोलली होती तुला आई सकाळी जाताना? सकाळी बोलली, माझी आई म्हणली शाळेतून आल्या माझ्याकडे ये म्हणली, मी तुला हे चहा देतो म्हणली आईसाठी। तर मी तेवढ्यातच इकडं मी पाणी तापू लागलो शाळा जाया, तेवढ्याच इकडं बोंबला बोंबचा आवाज झाला। मी गेलो तर म्हणले तुमची आई डुबली, सगळं पाण्यात गेले। खूप लढू लागलो, म्हणजे तरी पण आई आणले। मग 11 वाजले, 11 वाजता मी जेवण पाणी केलं तरी पण माझी आई आली नाही। मी वाट बघली खूप माझ्या आईची, तरी पण माझी आई आली नाही। मग माणसानं ट्रॅक्टर बघलं काढलं, मग त्याला मम्मी गवसली, एकदम लास्ट मम्मी गवसली। काय तुझी आता मागणी असणार आहे सरकारकडे? माझी मागणी असेल, मला पैसे नका, आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे। तुम्ही काहून 150 रुपयासाठी लोकांना पैसे द्यायला? तुला डॉक्टर बनायचं होतं, मग तुझं स्वप्न पूर्ण कसं? खरं तर हा चिमुकला आहे, त्याच्या अश्रू अनावर झाले। तर खरं तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता, आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं, मात्र त्याला त्याची आई गमावली आहे आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचं असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, गुंज, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।